मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। राहिलेल्या सर्व महिलांसाठी खुशखबर आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे सर्व बदल, या योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय तुम्हाला पाहिजे असतील तर गरजेचे आहे चॅनल सबस्क्राइब करणे, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे, अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामध्ये पहा, ट्विट करत ही माहिती देण्यात आलेली आहे। रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा करण्याचा निर्धार पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे आणि शासनाची ताकद जसजशी वाढेल तसतशी या योजनेचे पैसे जे आहेत ते वाढवण्यात येणार आहेत। सुरुवातीला 2,500, त्यानंतर 2,000, 2,500 आणि 3,000 पर्यंत ही योजना जाण्याची शक्यता आहे। प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयापर्यंत रक्कम मिळण्याची शक्यता या योजनेच्या माध्यमातून शासनाने दाखवलेली आहे आणि अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। राज्यातील 1,04,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून अन्य महिलांच्या खात्यातही तांत्रिक बाबी पूर्ण होताच पैसे जमा होतील। यातून माझ्या बहिणींच्या संसाराला थोडाफार आर्थिक हातभार लागेल, ही आमची भावना आहे, असं जे ट्विट आहे ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। तर 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला आहे, पण बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना आणखीनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही, पैसे मिळाले नाहीत, ज्यांचं आधार सीडिंग आहे, अर्ज मंजूर आहे, तरी पण पैसे आले नाहीत। याचं नेमकं कारण काय आहे, राहिलेल्या महिलांना कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं आहे की 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज असतील, ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैपूर्वी केलेले असतील, त्या महिलांना 31 ऑगस्टच्या आतमध्ये लाभ वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज 31 जुलैपर्यंत मंजूर असेल, आधार सेडिंग असेल अकाउंटशी, तर तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत हे पैसे मिळणार आहेत। ज्यांचा अर्ज 31 जुलैपूर्वी मंजूर आहे त्यांना 31 ऑगस्टपूर्वी पैसे मिळणार आहेत। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यासाठी 2 महत्त्वाच्या अटी आहेत। एक म्हणजे तुमचं आधार सीडिंग असणं पाहिजे आणि तुमचा अर्ज मंजूर असला पाहिजे। त्यानंतर आता ज्या महिला ऑगस्टमध्ये फॉर्म भरतील तर त्यांना पैसे कधी मिळणार आहेत, तर त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे। त्यांना 3 हप्ते एकत्रितरित्या मिळणार आहेत। जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500 आणि पुढच्या महिन्याचे 1,500, अशा प्रकारे 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात येणार आहेत। सप्टेंबरमध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या सर्व महिलांना सप्टेंबरमध्ये लाभ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे चिंता करू नका, तुमचा आधार सीडिंग आहे, अर्ज मंजूर आहे, तरी पण तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नसतील असा तुमचा प्रश्न असेल, तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये या योजनेचे पैसे मिळणार आहेत। याचं कारण असं आहे की 31 ऑगस्ट पूर्वी ज्यांचा अर्ज मंजूर असणार आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत आणि 31 जुलैपर्यंत ज्यांचा अर्ज मंजूर असणार आहे त्यांना 31 ऑगस्टपर्यंत पैसे मिळणार आहेत। या 2 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेण्याची गरज आहे। हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते समजून घ्या, कारण बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना अकाउंटला पैसे आले नाहीत, त्यामुळे त्या म्हणतात की आम्हाला पैसे आले नाहीत। तर या योजनेचे पैसे ज्या पात्र महिला असणार आहेत त्या सर्व महिलांना येणार आहेत। आता आपण महत्त्वाच्या कमेंट पाहूया। या ठिकाणी पहा, एक महत्त्वाची कमेंट आहे, जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, बँक सीडिंग देखील आहे, पण पैसे जे आहेत ते आलेले नाहीत। तर यांचा जो अर्ज आहे तो जुलैमध्ये केलेला आहे, जुलैमध्ये अप्रूव्ह अर्ज आहे, पण त्यांना आधार सीडिंग असून देखील पैसे मिळाले नाहीत। चिंता करू नका, 31 ऑगस्टपूर्वी तुम्हाला नक्की पैसे मिळणार आहेत, कारण 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर असणार आहेत, जसं की पहिल्यांदा सांगितलेलं आहे, 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांना 31 ऑगस्टपूर्वी पैसे मिळणार आहेत आणि ऑगस्टमध्ये जे फॉर्म भरतील, ज्यांचे फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव्ह होतील त्यांना पुढच्या महिन्यामध्ये एकत्रितरित्या 3 हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे डोंट वरी। त्यानंतर दुसरी कमेंट पहा, मी तर 21/7/2024 भरलेला आहे फॉर्म, आधार लिंक पण आहे,
पण पैसे आले नाहीत तर तुम्हाला लवकरच पैसे येतील. तुमचा अर्ज जुलैमध्ये मंजूर आहे तर तुम्हाला 31 ऑगस्टपूर्वी पैसे नक्की येणार आहेत. फक्त आधार सीडिंग आहे का एक वेळेस चेक करा, पैसे मिळतील. पैसे आल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे ज्या ज्या महिलांना पैसे आले आहेत त्या सर्व महिलांना पुढील हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.